स्टँडर्ड 10 सायन्स 1 आपला चालू आहे चॅप्टर 4 इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट आणि आज त्याचा आहे लेक्चर क्रमांक 6. लक्ष द्या, आज शिकायचं आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन याला म्हणतात विद्युत चुंबकीय प्रवर्तन. म्हणजे काय झालं होतं, जर का करंट वापरून टेम्पोररी मॅग्नेटिझम तयार करता येत असेल तर मॅग्नेट वापरून करंट तयार करता येऊ शकतो का, असे प्रयोग ओरेस्टेडच्या डिस्कव्हरी नंतर सुरू झाले. ते ओरेस्टेडनं काय केलं होतं, काय डिस्कव्हर केलं होतं, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम डिस्कव्हर केलं होतं की करंट वापरून मॅग्नेटिक फील्ड तयार केलं होतं. पण त्यानंतर जे सायंटिस्ट आहेत दे आर थिंकिंग, जर का ओरेस्टेडनं करंट वापरून मॅग्नेटिझम तयार केलेलं असेल, मॅग्नेट तयार केलेलं असेल, तर आपण मॅग्नेट वापरून करंट का नाही तयार करायचा. तर या दृष्टीनं प्रयत्न सुरू झाले आणि अनेक सायंटिस्टने प्रयत्न केले. त्याच्यामध्ये यश आलं होतं मायकेल फॅरेडे यांना. आणि त्यांनी पहिल्यांदा मॅग्नेट वापरून काय तयार केलता, करंट तयार केलता. आणि जनरेटर सारखा शोध ह्या प्रक्रियेद्वारे लागला होता. जनरेटरचा शोध, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, ही प्रक्रिया कोणी शोधून काढलेली, मायकेल फॅरेडे यांनी काय केलेली, ही जे आहे शोधून काढलेली प्रक्रिया. काय सांगितलं त्यांनी की इफ इलेक्ट्रिक कंडक्टर इज मुव्हिंग, इफ इलेक्ट्रिक कंडक्टर इज मुव्हिंग इन मॅग्नेटिक फील्ड, इन magnetic field or magnetic field or magnetic field around a stationary conductor, around a stationary conductor is changing, is changing. लक्ष द्या, एवढंच लिहितो अर्धा अगोदर. काय, इन इलेक्ट्रिक कंडक्टर इज मुव्हिंग इन मॅग्नेटिक फील्ड, की समजा इलेक्ट्रिक कंडक्टर काय केला, सतत हालतात ठेवला मॅग्नेटिक फील्ड मध्ये. की आपण काय केलं, मॅग्नेटच्या साहाय्यानं काय केलं, मॅग्नेटिक फील्ड काय केलं, तयार केलं. आणि त्याच्यामध्ये एखादा इलेक्ट्रिक कंडक्टर, त्याला कोणताही सप्लाय द्यायचा नाही, त्याला कोणताही सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी जोडायची नाही. फक्त मॅग्नेटिक फील्ड मध्ये तो इलेक्ट्रिक कंडक्टर काय करायचा, सतत मुव्हिंग ठेवायचा. व्हॉट आय एम सेइंग की मॅग्नेटिक फील्ड मध्ये इलेक्ट्रिक कंडक्टर ठेवायचा आहे, पण त्याला कोणताही सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी जोडायचा नाही. फक्त त्याला काय करायचं, मुव्हिंग ठेवायचं. किंवा इलेक्ट्रिक कंडक्टर स्टेशनरी ठेवायचा आणि त्याच्या भोवतीचं मॅग्नेटिक फील्ड सतत बदलायचं. त्याच्या भोवतीचं मॅग्नेटिक फील्ड काय करायचं, सतत बदलायचं. तर अशा ह्या दोन्ही कंडिशन मध्ये काय होतं, अ करंट इज प्रोड्यूस्ड इन कंडक्टर, करंट इज प्रोड्यूस्ड इन कंडक्टर. मग काय होतं, करंट काय होतो, प्रोड्यूस होतो कंडक्टर मध्ये. आणि ह्या करंटला म्हणायचं इंड्युस्ड करंट. सच प्रोसेस, सच करंट इज कॉल्ड ॲज इंड्युस्ड करंट अँड प्रोसेस इज नोन ॲज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. त्याला काय म्हणतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. याला इंडक्शन का म्हणायचं,
कारण नुसतं हे बा लक्ष द्या की एखाद्या कंडक्टर मधून करंट गेला की मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होत होतं. ही एक उत्स्फूर्त प्रक्रिया होती, उत्स्फूर्त, स्पॉन्टेनियस. पण ही जी करंट तयार करण्याची प्रक्रिया आहे ही स्पॉन्टेनियस नाही आहे की मॅग्नेट ठेवलं आणि कंडक्टर ठेवला आणि कंडक्टर मध्ये काय झालं, लगेच करंट तयार झाला. इतकी स्पॉन्टेनियस जे आहे, स्पॉन्टेनिसिटी याच्यामध्ये नाहीये, उत्स्फूर्तता याच्यामध्ये नाहीये. याच्यामध्ये काय करावं लागतं, मॅग्नेटिक फील्ड चेंज करावं लागतं. मग मॅग्नेटिक फील्ड कसं चेंज केलं, आयदर बाय मुव्हिंग मॅग्नेट ऑर बाय मुव्हिंग कंडक्टर. कधी कंडक्टरचं मुवमेंट घडवून आणली किंवा मॅग्नेटची मुवमेंट घडवून आणली, दोन्हीपैकी एक केलं तर काय होतं, एक करंट त्या कंडक्टरमध्ये काय होतो, प्रोड्यूस होतो आणि त्याला म्हणायचं, आणि ह्या प्रोसेसला काय म्हणायचं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. म्हणजे याला विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हणतात. प्रवर्तन म्हणजे तसं वर्तन करायला ज्यावेळेस भाग पाडल्या जातं त्याला प्रवर्तन म्हणायचं. आणि अशा करंटला काय म्हणायचं, तर अशा करंटला म्हणायचं इंड्युस्ड करंट. काय म्हणायचं, इंड्युस्ड करंट. कारण हा करंट सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी पासून प्रोड्यूस झालाय का, नाही, तो इंड्यूस झालाय, तो प्रवर्तित झालाय. ती प्रवर्तित विद्युत धारा म्हणायचं त्याला. तर हे जे आहे की हे दोन बेसिक टर्म आहेत. व्हॉट इज मेंट बाय इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन किंवा व्हॉट इज मेंट बाय इंड्युस्ड करंट. 2 मार्काला येऊ शकतं डिफाईन म्हणून की जे आहे की, पण ते आपल्याला एकाच पॅराग्राफ मध्ये सांगता येतं. आता परत काय झालं पहा, आता इथं मुवमेंटला इथं सुद्धा काय आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे, बरोबर आहे. मॅग्नेटिक फील्डला एक दिशा आहे, बरोबर आहे. मुवमेंटला एक दिशा आहे आणि इंड्युस्ड करंट आहे त्याला पण दिशा आहे. पण इंड्युस्ड करंटची दिशा परत मायकेल फॅरेडेला सांगता येत नव्हती. हो, जसं ओरेस्टेडला जे आहे फोर्सची डायरेक्शन सांगता येत नव्हते, तसं मायकेल फॅरेडेला सुद्धा इंड्युस्ड करंटची डायरेक्शन सांगता येत नव्हती. करंट तर कसं आहे, वेक्टर क्वांटिटी, त्याला एक निश्चित दिशा आहे. आपण एरवी करंटची दिशा म्हणजे काय करू शकतो, डिटरमाइन करू शकतो फ्रॉम पॉझिटिव्ह पोल टू निगेटिव्ह पोल, बरोबर आहे, कन्व्हेन्शनल ॲज वेल ॲज ॲक्च्युअल डायरेक्शन ऑफ करंट्स. पण इथं काय आहे, इथं सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी नाही आहे, सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटीच नाही आहे. पण इलेक्ट्रिसिटी तयार होते, मग त्याची डायरेक्शन काय, त्या करंटची डायरेक्शन काय. मायकेल फॅरेडेला सांगताय ना, लोक म्हणले जाऊ द्या, जास्त टेन्शन घेऊ नका. मागच्या टायमाला कुणी सांगितलं, फ्लेमिंगनं सांगितलं. ह्या टायमाला मी फ्लेमिंगच सांगेल. ह्या टायमाला सुद्धा कोण सांगाल, फ्लेमिंगच सांगाल, एक आपलं गंमत म्हणून. तर ते जे आहे म्हणून त्यावेळेस फ्लेमिंग म्हटलं, इट्स ओके, मी सांगतो. हो, त्यावेळेस त्याने सांगितलं होतं फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, आणि आता इंड्युस्ड करंटची डायरेक्शन सांगण्यासाठी त्यांनी सांगितला फ्लेमिंग्स राईट हँड रूल. ते मला त्यावेळेस मला दाय हात का केले, आता मला आपले बाय हात का केले. तर मग पुढचा रूल कोणता आहे, फ्लेमिंग्स राईट हँड रूल. पाहूया तो काय आहे, तो फ्लेमिंग्स राईट हँड रूल. फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम. बघा, मी तुम्हाला सांगितलंय एका धड्यामध्ये एकूण किती लॉज आहेत आपल्याला, 3. राईट हँड थंब रूल, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल आणि फ्लेमिंग्स राईट हँड रूल. तर हा कशासाठी वापरतात फ्लेमिंग राईट हँड रूल, तर इट इज युज्ड टू डिटरमाइन direction of induced current. Induced current produced by electromagnetic induction. Produced by electromagnetic induction. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या प्रक्रियेद्वारे जो इंड्युस्ड करंट तयार झालेला आहे त्याची डायरेक्शन दाखवण्यासाठी हा रूल वापरतात. लक्ष द्या, प्रत्येक रूल, राईट हँड थंब रूल कशासाठी वापरायचं हे मी तुम्हाला सांगितलं, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल कशासाठी वापरायचं हे ते मी सांगितलं तुम्हाला, आणि आता फ्लेमिंग्स राईट हँड रूल कशासाठी. तर बघा, रूल तोच आहे, तसाच आहे, फक्त तिकडे डावा हात वापरला होता, इकडे उजवा हात वापरायचा आहे, अगदी सेम. बघा, पटकन सांगतो काय, अगदी लेफ्ट हँड रूल तुम्हाला मी शिकवलाय. मग इथं सुद्धा त्याने सांगितलं, स्ट्रेच युअर
थंब, इंडेक्स फिंगर अँड मिडल फिंगर. हे काय करा, तिने स्ट्रेच करा. पहा, स्ट्रेच युअर थंब, इंडेक्स फिंगर अँड मिडल फिंगर. स्ट्रेच युअर थंब, index finger and middle finger of your right hand in such a way that they are perpendicular to each other. सगळे एकमेकाला कसे पाहिजे तर परपेंडिक्युलर. कुठूनही बघितलं तरी कसे दिसायला पाहिजे तर परपेंडिक्युलर दिसायला पाहिजे. की तिन्ही एकमेकाला काय आहेत तर परपेंडिक्युलर आहेत. तिकडं आपण काय म्हटलं होतं, स्ट्रेच युअर थंब, इंडेक्स फिंगर अँड मिडल फिंगर ऑफ लेफ्ट हँड. इथं काय केलंय, राईट हँड. मग परत तेच, बोटाची दिशा सुद्धा बदलत नाही बरं का, तीच. इफ इंडेक्स फिंगर गिव्स डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, इफ इंडेक्स फिंगर गिव्ह डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, त्यानंतर थंब गिव्ह डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ कंडक्टर. बघा, इंडेक्स फिंगर तिकडे काय दिलं होतं, तिकडे मॅग्नेटिक फील्ड. थंब गिव्स डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ कंडक्टर. देन मिडल फिंगर गिव्स डायरेक्शन ऑफ करंट. म्हणण्यापेक्षा इथं काय म्हणू आपण, इंड्युस्ड करंट. डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट. काय म्हटलं मी, ऐकून घ्या. काय, स्ट्रेच युअर, हे बा, थंब, इंडेक्स फिंगर अँड मिडल फिंगर. स्ट्रेच युअर थंब, इंडेक्स फिंगर अँड मिडल फिंगर ऑफ युअर राईट हँड. तुमच्या उजव्या हाताचा स्ट्रेच करा. कसं, इन सच अ वे दॅट ऑल फिंगर शुड बी म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. सगळे फिंगर्स एकमेकाला कसे पाहिजेत, परपेंडिक्युलर पाहिजेत. इन सच पोझिशन, अशा पोझिशन मध्ये, इफ इंडेक्स फिंगर गिव्स डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, थंब गिव्स डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ कंडक्टर, देन मिडल फिंगर गिव्स डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट. काय देतो तो, डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट. बघा, हा काय आहे, फ्लेमिंग्स राईट हँड रूल. पहा, 3 रूल येतो आपल्याला. नीट इथं काय होतं, पर्टिक्युलरली फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल आणि राईट हँड रूल मध्ये काय होतं, कन्फ्यूज होतं बरं का. फ्लेमिंगचा जो लेफ्ट हँड रूल आहे तो इलेक्ट्रोमॅग्नेटिझमशी संबंधित आहे आणि फ्लेमिंगचा जो राईट हँड रूल आहे तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनशी संबंधित आहे. हो, गडबड करायची नाही बरं का, एक्झाम हॉलमध्ये फार गडबड होते. हो, आणि मागे पुढे बसलेले हितचिंतक असतात, ते आपल्याला अजूनच कन्फ्यूज करतात. अगदी एखादा 2 मार्काला 3 मार्काला एखादा रूल आला आणि सहज पाठीमागचा म्हणतो, अरे उजव्या हाताचा नियम आहे फ्लेमिंग्स राईट हँड रूल, इलेक्ट्रोमॅग्नेटिझमशी संबंधित आहे का इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनशी? रामकृष्ण आहे. आपणही कन्फ्यूज व्हायला सुरुवात होतो. कन्फ्यूज व्हायचं नाही. लेफ्ट हँड रूल इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, राईट हँड रूल इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. समजलंय? हा झाला फ्लेमिंग्स राईट हँड रूल. तो काय दाखवतो, डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट. आपण थोडंसं फास्ट फॉरवर्ड घेऊ. राईट हँड थंब रूल काय दाखवतो, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. काय दाखवतो, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड व्हेन करंट पासेस थ्रू कंडक्टर. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल काय दाखवतो, डायरेक्शन ऑफ फोर्स. बरोबर आहे ना, ऍक्टिंग ऑन करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड. आणि फ्लेमिंग्स राईट हँड रूल मध्ये कशासाठी वापरतात, टू गिव्ह द डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट. नुसतं करंट नाही म्हणायचं, काय, इंड्युस्ड करंट. हे 3 लॉज आहेत, महत्वाचे. परत परत वाचायचे, परत परत लिहायचे. आता आपला पुढचा मुद्दा आहे टाइप्स ऑफ करंट. पुढचा मुद्दा काय आहे, टाइप्स ऑफ करंट. करंटचे प्रकार. टाइप्स ऑफ करंट. करंटचे प्रकार. तुम्ही म्हणता करंटचे सुद्धा प्रकार आहेत का? हो, 2 प्रकार आहेत. कोणते 2 प्रकार आहेत करंटचे? पहिला आहे डायरेक्ट करंट, त्याला शॉर्टकट मध्ये म्हणतात डीसी, डायरेक्ट करंट. आणि करंटचा दुसरा प्रकार आहे अल्टरनेट करंट. अल्टरनेट करंट, त्याला शॉर्टकट मध्ये एसी असं लिहितात. डायरेक्ट करंट आणि अल्टरनेट करंट असे काय आहेत, करंटचे 2 प्रकार आहेत. तर डायरेक्ट पहिल्यांदा आपण डिस्कस करू, काय आहे डायरेक्ट
ऑसिलेटरी करंट हा नॉन ऑसिलेटरी करंट असतो. हे ऑसिलेशन वगैरे काय ते पुढे तुम्हाला एसी शिकवताना लगेच 2 मिनिटांनी समजावून सांगतो. पण हा कसा आहे, नॉन ऑसिलेटरी करंट आहे आणि इट फ्लोज इन वन डायरेक्शन. इट फ्लोज इन वन डायरेक्शन इन सर्किट. तो सर्किट मध्ये एकाच दिशेने काय होतो, फ्लो होतो. फ्रॉम सेल टू सेल, फ्रॉम सेल टू सेल. ह्या काय होतो की एकाच जे आहे सेल टू सेल म्हणजे फ्रॉम वन टर्मिनल ऑफ सेल टू अनदर टर्मिनल ऑफ सेल, त्याला डीसी म्हणायचं. आणि डायरेक्ट करंट कॅन इन्क्रीज, कॅन बी स्टेबल और कॅन बी रिड्यूस. लक्षात घ्या की डायरेक्ट करंट काय आहे. सगळ्यात पहिले आपल्याला जास्त डीप मध्ये जायचं नाही, पुढे तुम्हाला 11वी 12वीला भरपूर आहे इलेक्ट्रिक सेक्शन मध्ये, फिजिक्स 2 मध्ये, की डायरेक्ट आता फक्त आपल्याला 10वीला मोजून 4 वाक्य. कोणते मोजून 4 वाक्य, की तो नॉन ऑसिलेटरी करंट आहे, इट फ्लोज इन ओनली वन डायरेक्शन विद इन सर्किट, आणि त्यानंतर इट कॅन बी इन्क्रीज्ड, इट कॅन बी डिक्रीज्ड और इट कॅन बी केप्ट स्टेबल. आपण डायरेक्ट करंट कमी करू शकतो, जास्त करू शकतो किंवा स्टेबल सुद्धा ठेवू शकतो. आता हे झालं डायरेक्ट करंट. अगदी पुस्तकात इतके 4च वाक्य आहे. आता पुढचं आपल्याला शिकायचं आहे, हा थोडासा महत्वाचा आहे, समजावून घेण्यासारखा आहे. एसी. एसी म्हणजे अल्टरनेट करंट. कशाला म्हणायचं हे अल्टरनेट करंट, तर हा अल्टरनेट करंट काय आहे, ज्याची मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन चेंजेस आफ्टर इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम. की ज्या करंटची डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड, डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड, मॅग्निट्यूड म्हणजे प्रमाण, आपण जे आकड्यामध्ये दाखवतो ना 1 2 3 4 5 6 7 8 9 10, याला मॅग्निट्यूड म्हणायचं आकडे. आणि डायरेक्शन कशी असते, प्लस किंवा मायनस. हो, नाही तर डायरेक्शन अशी नसते की असं असं असं, हे थोडंसं डोक्यात काढून टाकायचं. हो, हे डायरेक्शन चेंज होते म्हणजे कशी असते, प्लस आणि मायनस. ग्राफवर जे असतं की जे आहे तो प्लस मायनस अशी चेंज होत राहते, त्याला काय म्हणायचं, अल्टरनेट करंट. द करंट विच चेंजेस इट्स डायरेक्शन ॲज वेल ॲज मॅग्निट्यूड. बरोबर आहे. समजा मी म्हटलं 5 एम्पियर, तर +5 आणि -5 अशी डायरेक्शन चेंज होत असते जे आहे. आणि मग +5 आणि -5चं मॅग्निट्यूड सुद्धा वेगवेगळे. तर +5 आणि -5ची व्हॅल्यू एक आहे का गणितामध्ये, नाही, वेगवेगळी आहे. तर हे जे आहे याला काय म्हणायचं, अल्टरनेट करंट. आपण काय समजावून घेऊ, द करंट विच चेंजेस इट्स मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन आफ्टर सर्टन इंटरवल ऑफ टाइम. कधी नाही, त्याच्यावर एक सर्टन इंटरवल ऑफ टाइम असते, फिक्स्ड इंटरवल ऑफ टाइम असते, त्याला काय म्हणायचं, अल्टरनेट करंट. आणि याला ऑसिलेटरी करंट म्हणतात. याला काय म्हणतात, ऑसिलेटरी करंट. हा ऑसिलेटरी करंट आहे. आणि आता तुम्हाला काय केलेलं आहे, हे समजावून सांगण्यासाठी तुम्हाला काय केलेलं आहे, एक ग्राफ दिलेला आहे. लक्ष द्या की पान क्रमांक 59 वर एक ग्राफ आहे. तो ग्राफ इथं मी काढतो म्हणजे तुम्हाला काय करता येईल, मला समजावून सांगता येईल. पुस्तकही समोर राहू द्या. ही आहे 0, बघा नीट लक्ष द्या. आणि वरील जे आहे 0.5 1 1.5 आणि 2 अशा काय केलेले आहेत, अशा पॉइंट्सवर या पद्धतीनं काय केलेले आहेत, लाईन्स मार्क केलेले आहेत. आणि अगदी खाली सुद्धा अशा 4 रेषा आहेत. लक्ष द्या व्यवस्थित, पुस्तकात पण लक्ष द्या. खालच्या बाजूला म्हणजे हा काय ग्राफ पेपर आहे. थोडक्यात हा काय काढलेला मी ग्राफ पेपर काढलेला आहे. आणि खालच्या बाजूला व्हॅल्यूज कशा येतील, मायनस येतील. बरोबर आहे. 0.5 -1 -1.5 आणि -2. हा सुरुवातीला मी काय केलेला आहे, ग्राफ काढलेला आहे. आणि काय आहे पहा. आणि इथं तुम्हाला ग्राफवर दाखवले ऑसिलेटरी करंट कसा असतो हे पहा. एक आफ्टर फिक्स
फिक्स्ड इंटरवल ऑफ टाइमला याचं काय व्हायला लागले, डायरेक्शन चेंज व्हायला लागली. हा करंट काय व्हायला लागलाय, ऑसिलेट व्हायला लागलाय. बघा एक काही वेळ गेला की काय होईल, याची व्हॅल्यू काही वेळ +1 आहे, लगेच तेवढ्याच वेळ -1. म्हणजे हा काय आहे, ऑसिलेटरी करंट आहे. इतकंच 10वीला लक्षात घ्यायचे. तुम्हाला एखाद्या वेळेस काय करेल, बोर्ड असा ग्राफ देईल, हो नुसता ग्राफ देईल आणि आपल्याला सांगेल की याच्यामध्ये काय यांनी इथं 2 रेषा मार्क केलेल्या आहेत बघा तुमच्या पान क्रमांक 59 वर. त्याच्यामध्ये जी लाल रेषा आहे तो कोणता आहे, एसी करंट, एसी आहे, अल्टरनेट करंट आहे. आणि वरची जी काय फिक्कट ब्ल्यू लाईन आहे तो काय आहे, पुस्तकात पहा, पुस्तकात तो फिक्कट ब्ल्यू लाईन तो काय आहे, डायरेक्ट करंट आहे. हे बघा आपल्याला जास्त इथं डिटेल नाहीये, ह्या वर्षी तुम्हाला फक्त याचं काय सांगितलेलं आहे की एसी आणि डीसी तुम्हाला माहिती पाहिजे. अदरवाईज यांनी काय केलेलं आहे, हा भाग पूर्णपणे स्किप केलेला आहे. पण तुम्हाला याची कमीत कमी माहिती तरी असावी 11वी 12वीच्या दृष्टीनं, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. नाहीतर अदरवाईज हा काय केलेला आहे, हा भाग पूर्णपणे बोर्डाने या यंदाच्या सिलेबसमधून स्किप केलेला आहे. पण करंट 2 प्रकारचे असतात, एक एसी आणि डीसी. कारण हे काय की ही गोष्ट तुम्हाला 11वी 12वी साठी महत्वाची आहे, म्हणून मला थोडंसं काय करावं लागलं, इथे सांगावं लागलं, मला ती स्किप करावं वाटणार. हो तर अदरवाईज तुम्हाला हे पूर्णची पूर्ण जो आहे पान क्रमांक 59 वरचा भाग बोर्डाने स्किप केलेला आहे. पण आपण फक्त काय आहे, स्किप जरी केलेला असला तरी मी हे जे काय तुम्हाला सांगितले का करंटचे 2 प्रकार आहेत, एक अल्टरनेट असतो आणि एक डायरेक्ट असतो. तेवढं मात्र व्यवस्थित नीट लक्षात राहू द्या, कुठंतरी असं बाजूला टाकून देऊ नका. हे पुढे 11वी 12वी साठी तुम्हाला काय येईल, कामाला येईल. म्हणून हे तुम्हाला थोडंसं फळ्यावर मी सांगितलेलं आहे. बोर्डाने स्किप केलेलं आहे, मला स्किप करा वाटणं झालं तर जुजवी का होईना पण तुम्हाला माहिती द्यावी असं वाटलं. चला आता आपला जो पुढचा मुद्दा आहे तो आहे इलेक्ट्रिक जनरेटर. तो काय आहे, इलेक्ट्रिक जनरेटर. आता जनरेटर काय आहे आपल्याला माहिती, जनरेटर काय आहे तर बघूया. तर आपल्याला विचारलं की बाबा रे जनरेटर म्हणजे काय, तर आपण सांगू सर करंट जनरेट करण्याचं हे एक मशीन आहे, त्याला म्हणायचं जनरेटर. आम्ही पाहतो सर सभा समारंभामध्ये किंवा इतर काही मोठ्या कार्यक्रमामध्ये असे जनरेटर्स लावलेले असतात करंट तयार करण्यासाठी. किंवा सरकारी इलेक्ट्रिक सप्लाय बंद झाला एमएससीबीचा, तर तेव्हा हे असे जनरेटर्स वापरतात टू जनरेट द इलेक्ट्रिसिटी. करेक्ट आहे. सगळ्यात जे आहे की काय आहे, पण तो आहे त्याचा यूज, ती त्याची व्याख्या आहे. तो काय आहे त्याचा यूज. मग व्याख्या काय आहे, हो बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं द मशीन दॅट जनरेट इलेक्ट्रिसिटी इज कॉल्ड अ जनरेटर, पण तो त्याचा काय आहे, यूज आहे, यूज. सगळ्यात महत्वाचं काय आहे याची आपल्याला सायंटिफिक पद्धतीने जर का व्याख्या सांगायची असली 1 मार्कासाठी येऊ शकतो बोर्डामध्ये प्रश्न, तर काय, अ डिव्हाइस, अ डिव्हाइस which converts, a device which converts mechanical energy into electrical energy, mechanical energy into electrical energy is called जनरेटर. त्याला काय म्हणायचं, इलेक्ट्रिक जनरेटर किंवा जनरेटर. यूज नाही सांगायचा. तर हे काय करतं, मेकॅनिकल एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये काय करतं, कन्वर्ट करतं. बघा एक्झॅक्टली मोटरच्या अपोजिट आहे. मोटर काय करते, इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर मेकॅनिकल एनर्जी मध्ये करते. तर हे काय जनरेटर त्याच्या विरुद्ध काम करतं. मेकॅनिकल एनर्जीचं रूपांतर ते काय करतं, इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये करतं. आणि याचं प्रिन्सिपल काय आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. जसं मोटरचं आपण प्रिन्सिपल पाहिलं होतं तसं याचं प्रिन्सिपल काय आहे,
इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन ह्या तत्वावर काय करतं, हे काम करतं. आणि करंट दोन प्रकारचे आहेत म्हणून मी तुम्हाला ते सांगितलं अगोदर करंटचं. म्हणून जनरेटर सुद्धा दोन प्रकारचे आहेत. एक असतं डीसी जनरेटर आणि दुसरं असतं एसी जनरेटर. हेच होतं ना, जरी सिलेबस स्किप झालेला असेल तर काही ना काहीतरी सांगावं लागतं. नाही ते एसी आणि डीसी काय आहेत जनरेटर्स ते कळत नाहीत. म्हणून जनरेटर किती प्रकारचे आहेत, दोन प्रकारचे आहेत. एसी जनरेटर म्हणजे अल्टरनेट करंट जनरेटर आणि डीसी जनरेटर डायरेक्ट करंट जनरेटर. काय हरकत नाही. आज के लिए इतना ही काफी.